मासिक पगार फक्त 13,000 रुपये असणाऱ्या एका सरकारी कंत्राटी कर्मचाऱ्याने तब्बल 21 कोटींचा झोल केला असल्याचे समोर आले आहे. त्याने आपल्या मैत्रिणीला चक्क फ्लॅट गिफ्ट केल्याचे आणि महागड्या गाड्यांमधून फिरत असल्याचे समोर आले आहे. ही आयुष्य-आरामाची जीवनशैली पाहून त्याच्या ओळखीच्या लोकांना धक्का बसला आणि त्यांनी विचार करायला सुरुवात केली की याच्याकडे एवढा पैसा आला कुठून. हर्षकुमार क्षीरसागर आणि आणखी एका आरोपीने एकत्र येऊन सरकारी तिजोरीतून 21,39,38,000ची फसवणूक केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाच्या इंटरनेट बँकिंगद्वारे ही रक्कम काढण्यात आली आणि या रकमेचा वापर हर्षकुमारने आपल्या मैत्रिणीसाठी BMW कार, BMW बाईक, विमानतळाजवळ 4 BHK फ्लॅट खरेदी करण्यासाठी केला. याशिवाय त्याने शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्सकडून हिऱ्यांनी जडलेला चष्माही बनवला. तपासादरम्यान असेही समोर आले की या फसवणुकीत आणखी एका महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पतीने 35 लाख रुपयांच्या SUV खरेदी केली आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले की मुख्य आरोपी हर्षकुमार ही SUV घेऊन फरार झाला. याशिवाय क्रीडा संकुलाच्या नावावर इंडियन बँकेत खाते उघडण्यात आले होते, ज्याचा उद्देश सरकारी निधी प्राप्त करणे हा होता. बनावट कागदपत्रांचा वापर करून इंटरनेट बँकिंग सुविधा सक्रिय केल्यानंतर आरोपीने सरकारी निधी आपल्या खात्यात हस्तांतरित केला. धक्कादायक बाब म्हणजे या फसवणुकीची माहिती विभागीय उपसंचालकांना 6 महिन्यानंतर कळली. आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे विभागीय अधिकाऱ्यांची फसवणूक करून सरकारी निधीचा अपहार केला. माहेरहून 10 लाख रुपये आणून दे असे म्हणत विवाहितेला वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची घटना 22 मार्च 2019 ते 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत विवाहितेच्या सासरी घडली. या प्रकरणी सायली प्रीतम वाडेकर वय 34 राहणार स्वामी विवेकानंद नगर, हत्तुरे वस्ती, होडगी रोड यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती प्रीतम अनिल वाडेकर, सासू सरला अनिल वाडेकर, सासरे अनिल शांताराम वाडेकर सर्व राहणार आंबोली पुणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात अधिक माहिती अशी, फिर्यादी या सासरी नांदताना संशयित आरोपींनी फिर्यादीस वारंवार घालून पाडून बोलून अश्लील भाषेत शिवीगाळ करणे, तू आमच्या लायकीची नाही, तुझी आम्हाला गरज नाही, आमची मुलगी ठेव आणि तुझ्या आईकडे जा असे म्हणायचे आणि आम्ही राहतो येथे, आमची तुझ्यामुळे बदनामी झाली आहे, त्यामुळे आम्ही दुसरीकडे घर घेणार आहोत, आम्हाला तुझ्या आईकडून 10 लाख रुपये आणून दे असे म्हणत शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. अशातच आता सत्ता स्थापनेनंतर पालकमंत्री पदाबाबत चढाओढ पाहायला मिळत आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पालकमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली. फडणवीस यांनी नागपूरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राजकीय मुद्द्यांना त्यांनी उत्तर दिले. मात्र यावेळी फडणवीस यांना पालकमंत्रीपदाबाबत तिन्ही पक्षांमधल्या आमदारांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांबाबत विचारणा करण्यात आली. मात्र या संदर्भात तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेतील. माझी इच्छा अशी आहे की गडचिरोलीचे पालकमंत्रीपद माझ्याकडे ठेवावे, त्यामुळे त्याला तिन्ही नेत्यांची परवानगी दिली तर ते होईल, असे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री झाल्यास या जिल्ह्याच्या विकासाला कलाटणी मिळू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारणारे फडणवीस हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री असणार आहेत. दुसरीकडे अद्याप कोणत्या जिल्ह्याचे पालकत्व कोण स्वीकारणार याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, परंतु 2 दिवसात याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. अक्कलकोट शास्त्रीनगर येथे गल्लीगल्लीमध्ये गटारीची दयनीय अवस्था आहे. या ठिकाणी ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून जात असल्याने अनेक समस्या आहेत. येथील महिला नागरिकांना कचऱ्याची बकेट देण्यात यावी. या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. महिनोन्महिने होऊन सुद्धा गटारीची स्वच्छता केली जात नाही, अशी तक्रार महिला नागरिकांमधून होत आहे. शास्त्रीनगर या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. केर कचरा रस्त्यावर पडलेला दिसून येत आहे. महिला नागरिकांमधून काय प्रतिक्रिया आल्यात ते पहा. सध्या अक्कलकोट शहरात गटार दुरुस्ती करून किंवा पाईपलाईन टाकण्यात यावी अशी मागणी येथील महिला नागरिकांनी केली आहे. शास्त्रीनगर परिसरात नगरपालिकेच्या मार्फत पाईपलाईन टाकण्यात येत आहेत, मात्र अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात येत नसल्याने येथील नागरिकांमधून त्याबाबत बोलले जात आहे. या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गटारी ड्रेनेजचे पाणी तुंबून रस्त्यावरून वाहत आहे. या गल्लीत मध्ये गटरचं बघा, ते चेंबर लाईन करायलाच नाही. 15 वर्ष झालं ते येत नाही, कोणच नाही. गटर पण बी काढत नाही. 15 दिवसाला महिन्याला 2 वेळा येतात.
आता किती दिवस झालं गटर काढून? आता आजच काढून गेलेत. किती महिने झाले ते तुंबलेली होती गटर? 15 दिवस नंतर आलेत. हा 15 दिवसांना. बरं, इथं कचरा वगैरे टाकलेला गटर काढून टाकलेला कचरा किती काढलेला दिवस झालं? काढली किती दिवस झालं कचरा टाकून? आता 4 दिवस झाले. 4 दिवस झाला जो कचरा उचल नाही. उचलून गेले, आजच काढून अजून उचलून गेलेत. बरं, आता आपली मागणी काय? या गलीमध्ये काय झालं पाहिजे? एक गल्लीमध्ये चेंबर लाईन पाहिजे. बांधायला बाळ आहे, कुठं तर पडला तर आले तर लई घाण आहे तर गल्लीत घाण लई आहे हो. डुकराचं लई घाण आहे. पिण्याच्या पाण्याची काय अडचण काय? पिण्याच्या पाण्याची एक पिण्याचं अडचण. पाणी तर आमचं पाईप सगळं फुटले तर कीड़े आना गई पानी में, सब बहुत गंदा गंदा पानी आ रहे, सब आ रहा है हमारे कितने दिन में पानी आता है इधर? इधर 8-10 दिन में एक बार आता है। टाइमिंग पता नहीं, Timing कभी भी छूटता 10 है, दिन 8 को दिन एक के बार, बाद। कभी 8 दिन के एक बार पानी आ रहा है। ये तुम्हारा गली का नाम क्या है पूरा? शास्त्री गली। शास्त्री गली। शास्त्री गली नॉर्थ पोलीस स्टेशनच्या पाठीमागं. ठीक है, क्या गटर का क्या प्रॉब्लम है? गटर का क्या प्रॉब्लम है? गटार काढू कचरा मावशी काय अडचण काय? बोला क्या अडचण काय? हो क्या करते हैं? तकलीफ होता है, तकलीफ है. ये घाण लई आहे हो. ठीक है, बघा बोलो. तुम्ही मध्ये येऊन जाल तर. आपकी मांगनी क्या है? अभी क्या मांगनी अभी है आप? हमारी मांगनी ये है कि गटर बनना, चेंबर लाइन करना और एक कचरे का कुंडा बनाने का। हमारे गली को कचरे का कुंडा नहीं चाहिए। हम कचरे बहुत गंदी गंदी गलियों पे बैठे हैं, कोई भी आते भी नहीं, देखते भी नहीं। हमारे गली को कौन भी आते हुए ना देखते झाँकते नहीं। ठीक है, इधर चेंबर चाहिए आपकी मांगनी। चेंबर नहीं चेंबर चाहिए, पाइपलाइन चाहिए. रोड तो बनाई नहीं, 2 बार 3 बार पहले 2-3 बार रोड बनाई नहीं, क्या बनाई नहीं वहाँ आइस नहीं उन्होंने इधर गली को उधर देख रहे भी नहीं, गली खान तो देख रहे कोणच येत नाही तर. इतना हमारे पुलिस स्टेशन के बाजू में इतना कचरा है, कुछ लोगों को पुलिस स्टेशन के बाजू में इतना कचरा, डर भी नहीं, लोग उतना कचरा उठाने से सटेले वो लेके वो भी नहीं जाते जल्दी। कितने दिन हुआ वो कचरा आज वो पड़े? 2-3 दिन वहाँ पड़ के उधर का कचरा अभी तक आके लेके नहीं जा रहे। गली के नहीं। लोग पूरे जानवर लाको छोड़ रहे हैं ना. वो जानवर है ना, गोल्ला के लोग लाला को इधर ही छोड़ रहे सब। हमना बहुत तकलीफ दे रहे, हमारे इतने नन्हे नन्हे बच्चे लाइन चाहिए और अच्छी पूरा भरे सोना गटर अच्छे बनना, झाड़ झूड़ पाक होना गली रोड घर की और गटर साफ होना। कुछ पूरा बनाई ऐसा उधर पूरा पूरा उधर ये करे, क्या क्या काम चल रहा है उधर? उधर पाइपलाइन करे, पूरा कंक्रीट सीमेंट कंक्रीट करे सब उधर सब बहुत दूर नहीं है गली, वो बाजू की गली में बहुत हमारी। कूद बाजू की गली में हाँ, हमारी गली को आते नहीं. अभी उधर की भी लाइन पूरा साफ करे से उधर भी डाले। अभी इधर अभी तक उधर क्या क्या काम चल रहा है? उधर क्या क्या काम चल रहा है? उधर पाइपलाइन कर रहे हैं क्या? अभी तुम्हारी मांगनी क्या है? पाइपलाइन इधर चाहिए। रोड भी अच्छी होना, पूरा और स्वच्छता होना, ये सब पाइपलाइन करना, चेंबर लाइन बना को देना। हमना बच्चे बीमार पड़ रहे हैं, आजारी हो रहे बच्चे. नन्हे नन्हे बच्चे हमारे बीमार पड़ रहे हैं। एक तो डेंगू हुआ, वो हुआ तो कितना बड़ा मुश्किल है। और हमारे गली में कचरे का कुंडा नहीं है, कहीं की भी व्यवस्था नहीं है हमारे गली में। बकीटा दे तू करके गली को 3 साल बकीटा नहीं है। स्वच्छ भारत के कचरा- स्टिकर लगे सो हमारे कचरा क्या है? कचरा कैसा करते हैं? हमें कब कहते हमारे हैं? डब्बे नगर पालिका गाड़ीवर नहीं आते? आती है 6 बजे, कौन ढूंढते नहीं। तो फिर अभी तुम्हारी क्या 9 मांगनी बजे है? आई, 8 बजे 9 बजे तो हमें सड़ते ही अब कचरा। गली में आना, हमारे लेडीज बाहर जाते नहीं रोड पर. बाहर तक हमें कौन जाते नहीं। हमारे लेडीज गली के बाहर 9 बजे 9 बजे हाँ, 9 कचरा बजे गाड़ी आते, पुलिस स्टेशन करनी का खड़ों दे, हमें जाको सटकाते ही। ठीक है। और 3 बकेट साल बकीटा देती बकेट नहीं है। बकेट साल भी नहीं ले खाली सिग्नेचर वो फोटो निकाल के लेके गए. श्री जिव्हेश्वर प्रतिष्ठान पुणे व श्री जिव्हेश्वर विद्यार्थी विकास मंच सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 28 व 29 डिसेंबर रोजी ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक कैलासवासी वसंतराव एकबोटे साहित्य नगरी सत्यविजय कन्व्हेन्शन हॉल जुना कुंभारी नाका सोलापूर आकाशवाणी केंद्राजवळ येथे होणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेला कृष्णा सुरे, प्राध्यापक चंद्रकांत टोणपे, दत्ता गायकवाड, ज्ञानेश्वर सपकाळ, शरणकुमार एकबोटे यांची उपस्थिती होती. हे विशेष वृत्त संकलन केले आहे आमचे प्रतिनिधी निलेश डांगे यांनी. तो असा की आमचा जो समाज आहे स्वकुळ साळी समाज, या समाजाच्या वतीनं एक साहित्य संमेलनाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. हा जो समाज आहे तो श्रमिक आहे, प्रामाणिक आहे आणि कुठलीही वादळं अंगावर न घेणारा आणि समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये मिळून मिसळून असणारा हा समाज आहे. अनेकांना प्रश्न पडतो स्वकुळ साळी म्हणजे साळी काय, पद्मसाळीची काय वगैरे असा एक प्रश्न पडतो. त्यामुळं या समाजाविषयी फारशी माहिती आपल्या या समाजामध्ये नाही आहे. तर सकुळ साळी हे वेगळे,
आणि पद्मसाळी हे वेगळे, स्वकुळसाळी म्हणजे आम्ही महाराष्ट्रातले साळे आहोत. तेव्हा आमचा समाज तसा साहित्याच्या संदर्भामध्ये फारसा प्रसिद्ध नाहीये. समाजामध्ये पत्रकार आहेत, चित्रकार आहेत, कलावंत आहेत, काही थोडेसे साहित्यिक पण आहेत. ही सगळी नामवंत मंडळी आमच्या समाजामध्ये असताना देखील एक ओळख, एक चेहरा असा समाजाला अजून फारसा लाभलेला नाही. अनेक उपक्रम आम्ही चालवतो. विद्यार्थी विकास मंच, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपक्रम गेल्या अनेक वर्षातून आम्ही राबवलेले आहेत, ते राबवतो. मुंबई, पुणे, सोलापूर इथे हे सगळे उपक्रम चाललेले असतात. आता जे साहित्य संमेलन आपण घेतो सोलापुरातलं, सकुळसाळी समाजातलं, हे तिसरं साहित्य संमेलन आहे. पहिलं साहित्य संमेलन आपण मुंबईमध्ये घेतलं, पहिलं साहित्य संमेलन पुण्यामध्ये घेतलं, नंतर मुंबईला, आणि तिसरं साहित्य संमेलन आपण सोलापुरामध्ये घेत आहोत. या साहित्य संमेलनामध्ये अनेक असे सगळे विभाग आहेत. त्याच्यामध्ये परिसंवाद आहे, चर्चासत्र त्याच्यामध्ये आहे, विविध गुणदर्शन त्याच्यामध्ये, कवी संमेलन, म्हणजे प्रसिद्ध असलेल्या कवींचं संमेलन आणि नवगीतांसाठी संमेलन, असे विविध उपक्रम आहेत. आता आपण काय करू, ही जी पत्रक आहे ते आम्ही आपल्या सगळ्यांना देतो. याच्यातून तुम्हाला ती सगळी कल्पना येईल. शेड्यूल सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. शरद कुमार एक साहित्य संमेलनाची रूपरेषा मला त्या कार्यक्रम दिसेल, परंतु सुरुवात जी होणार आहे ती ग्रंथदिंडी होणार आहे. ती ग्रंथदिंडी बेगमपेठ म्हणजे आमच्या सगळी समाज ज्ञाती संस्थेचं विठ्ठल मंदिर आहे, त्या ठिकाणी होऊन तिथून सुरुवात होणार आहे. आणि नंतर ती दिंडी वालच्या समोर जी सत्य विजय नावाची कामोनी मंगल कार्यालय आहे, तिथून ती ग्रंथदिंडीचं पदयात्रा तिथून सुरुवात होणार आहे. त्या ठिकाणी आपले महेंद्र मोठे जे नवीन आमदार आहेत त्यांच्या हस्ते त्या ग्रंथदिंडीचं पूजन होईल आणि ती ग्रंथदिंडी त्या देवेंद्र कोठे प्रमुख पाहुणे म्हणून त्या ग्रंथदिंडीचं उद्घाटन होईल. येस, सभासद बघा, इथून येणारे आपले जे कथाकार किंवा लेखक जे आहेत ते खास करून मनमाडकडून येणार आहेत, त्यानंतर अंमळनेरकडून येणार आहेत, नाशिककडून येणार आहेत, त्यानंतर इकडे गुलबर्गाकडून येणार आहेत, काही अक्कलकोटकडून येणार आहेत, पुण्याचे आहेत, मुंबईचे आहेत. साधारणपणे जास्तीत जास्त कथाकार महाराष्ट्रात. फी किती घेऊन यायला? फी निवासी 500 आणि निवास नसेल गावातल्या लोकांसाठी 200 रुपये 2 दिवसाचे पूर्ण. त्याच्यामध्ये भोजन, चहा, नाश्ता सगळी व्यवस्था होईल. आणि आपल्यापैकी काही प्रत्यक्षात उपस्थित झालं तर आणखी सर्व पत्रकारांना प्रेम आणि आवर्जून आपण यावं अशी आम्ही आपणास विनंती करत आहोत. त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि त्याची शोभा वाढवावी अशी आपल्याला विनंती आहे. पुण्यातील हॉटेल व्यावसायिक व सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. वाघ यांच्या हत्येची सुपारी त्यांचीच पत्नी मोहिनी वाघ हिने दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. या हत्येप्रकरणी मोहिनीला पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश हे व्यावसायिक होते. 9 डिसेंबर रोजी ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. या दरम्यान ब्लूबेरी हॉटेलच्या बाहेर 4 चाकी वाहनातून आलेल्या चौघांनी त्यांना जबरदस्ती गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले. अपहरणाची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वाघ यांच्या अपहरणानंतर लगेच त्याच गाडीत चाकूने भोसकून त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या अपहरणाने राज्यात खळबळ उडाली होती. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत मोहिनी यांचे प्रकरण होते. या प्रेम प्रकरणात सतीश वाघ आडवे येत असल्याने त्यांना 5 लाखांची सुपारी देऊन संपवण्यात आले. याबाबतची कबुली मोहिनी यांनी पोलिसांकडे दिली आहे. दरम्यान पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे.
दरवर्षी करोडो रुपयांचा महसूल मिळवून देणारे दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी असलेल्या सोलापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालय अतिशय अडगळीच्या ठिकाणी आहे. या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे कार्यालय नागरिकांसाठी असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे. सोलापूर येथे मध्यवर्ती ठिकाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय आहे. कुडल संगम, भंडारकवठे, नांदणी, वनविहार, होडकी साईबाबा या पर्यटन स्थळांसह येथील ग्रामीण भागातही निसर्ग सौंदर्य आहे. या निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटन क्षेत्राच्या होणाऱ्या विकासाबरोबरच एनटीपीसी, औष्णिक वीज प्रकल्प यासह विविध औद्योगिक वसाहती झाल्याने येथील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे अनेक उद्योजक, गुंतवणूकदार, कलाकार या ठिकाणी जमीन घेण्यासाठी इच्छुक असतात. दक्षिण सोलापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू आहेत. या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधींचा महसूल शासनास मिळतो. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर जमीन आणि प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवहार होत असल्याने सोलापूर या ठिकाणच्या दुय्यम निबंधक कार्यालयात दररोज नागरिकांची गर्दी असते. कोट्यवधी रुपयांचा महसूल देणाऱ्या कार्यालयात मात्र मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागतो आहे. हे कार्यालय मुळातच अडगळीच्या ठिकाणी असल्याने या ठिकाणी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था नाही. येथे आलेल्या नागरिकांसाठी पुरेशी बैठक व्यवस्थाही उपलब्ध नाही. पिण्यासाठी पाणी आणि स्वच्छतागृह नसल्याने महिलांची फारच कुचंबणा होते. वयोवृद्ध, दिव्यांग नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारची वेगळी व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात नेहमीच इंटरनेट आणि सिस्टीम सर्व्हर डाऊन असल्याने नागरिकांना तासनतास दस्त नोंदणी करण्यासाठी थांबावे लागते. बसण्यासाठी जागा नसल्याने नागरिक कार्यालयाबाहेर उभे असतात. नागरिकांचे महत्वपूर्ण आणि मौल्यवान जमिनीचे दस्तावेज या कार्यालयात असतानाही हे कार्यालय खासगी जागेत मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे या कार्यालयात एवढे महत्वपूर्ण दस्त असताना सुरक्षिततेसाठी साधे सीसीटीव्ही कॅमेरेही फक्त देखावा करण्यासाठी लावण्यात आल्याचे दिसून येते. करुणाशील बहुउद्देशीय सामाजिक संस्था संलग्नित करुणाशील समिती सोलापूर यांच्या वतीने 21वा राज्यस्तरीय करुणाशील पुरस्कार वितरण सोहळा येत्या 28 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता शिवस्मारक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आशुतोष नाटेकर यांनी दिली. यावेळेस पत्रकार परिषदेला सुशील नाटेकर, प्रफुल्ल सोनवणे, तृप्ती सोनवणे, भीमसेन लोखंडे, वैशाली गुंड यांची उपस्थिती होती. दरवर्षीप्रमाणे राज्यस्तरीय ज्या नर्सेस असतात महाराष्ट्रातल्या अशा नर्सेसला गेल्या 20 वर्षापासून हा करुणाशील पुरस्कार राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यात, त्यातल्या रुग्णालय, शासकीय असतील, निमशासकीय रुग्णालय असतील, जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका अशा विविध क्षेत्रातून मुलाखती घेऊन त्यांना 3 महिने अगोदर पत्र त्यांच्या डीन असतील, सिव्हिल सर्जन असतील, वैद्यकीय अधीक्षक असतील, अशा सर्वांना 3-4 महिने अगोदर पत्र जातं. त्या पत्रामध्ये मॅटर कसा लिहिलेला असतं की तुमच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या ज्या नर्सेस आहेत त्या नर्सेसची नावं तुम्ही आम्हाला पाठवा. उदाहरण असं आहे की जे मध्ये जर आम्ही गेलं तर जे मध्ये 1687 नर्सेसची संख्या आहे, तिथे मुलाखत घेऊ शकत नाही. पण तिथल्या डीन, सिव्हिल सर्जन, RMO, CMO हे सगळ्यांची पण 40-45 लोकांची नावं आम्हाला पाठवतात. नावं आल्यानंतर प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रत्येकाची मुलाखत घेतली जाते. त्या मुलाखतीमध्ये तिथले काही आपले सवंगडी अगोदरचे पुरस्कार मानकरी डीन असते, RMO पैकी त्याचा एक माणूस 5 लोक त्यांची मुलाखत घेतात. या मुलाखतीचं एक वैशिष्ट्य असं आहे की मुलाखत एखाद्याची घेतल्यानंतर आम्ही त्यांना बाहेर सोडत नाही. माझं काही चुकलं तर ते स्वतःच ऐकावून समोर त्यांना आपण बसतो. उद्या चर्चा नको की डीनच्या ओळखीचा आहे, मॅडमच्या ओळखीचा आहे. आणि अशा मुलाखत आपण घेत आहोत म्हणून आज कमीत कमी 20 वर्ष अजून कुणाची टीका टिप्पणी आमच्यावर झालेली नाही. एकानेही तक्रार तरी केलेली नाही की यांना दिला त्यांना. ह्याच्यात कुठल्याही जाती धर्माचा नाही. ज्या प्रवर्ग असतील प्रत्येक क्षेत्रात मेट्रॉन असेल, सहाय्यक अधिसेविका असेल, पाठ्यनिर्देशक असेल, प्राचार्य असतील, ट्युटर असेल, परिसेविका असेल, सिस्टम इन्चार्ज असेल, वर्ग 4चा कर्मचारी देखील तेवढं त्याचं योगदान आहे. हे करत असताना डॉक्टरांना मी देत नाही, पण डॉक्टरांच्या विशेष कौतुकावर आपण मोठा सन्मान करतो. कारण खांद्याला खांदा लावून आमच्या नर्सेस काम करतायत, मग त्यांना आपण विशेष सन्मान आपण करतो. यावर्षी एकूण 16 नर्सेसला 15 नर्सेस आणि एक वर्ग 4चा कर्मचारी आहे त्याला आपण दिलेला आहोत. याचबरोबर सर्वात महत्त्वाचं असं आहे की कोविडच्या कालावधीमध्ये आदरणीय सुनील नाना गोडबोले ज्येष्ठ अभिनेते त्यांनी 2 वर्षापूर्वी एकूण आमच्या 7 नर्सेसला म्हणजे परिचारिकांना त्यांच्या शेजार राहत असताना ते दत्तक घेतलेले आहेत आणि त्यांचं संपूर्ण खर्च त्यांनी करतात. एक आनंदाची गोष्ट आहे. त्याची दखल आपण घेतलेली आहे. एक सामान्य कलावंत म्हणून
मी एक कलावंताकडे बघत असताना मी ज्या क्षेत्रात मी काम करतोय त्या क्षेत्रामध्ये नानांनी उत्तुंग काम केलं आणि त्यांची 61 वर्ष पूर्ण होतात त्यांच्या कलाक्षेत्राला. म्हणून त्यांचा सोलापूरमध्ये आपण जीवनगौरव पहिलंच त्यांनी म्हटलं मला कोणीच दिलं नाही आहे. नाना सोलापूरमध्ये आम्ही देतो जीवनगौरव आणि कलेच्या क्षेत्रामध्ये योगदान आणि नर्सेसला जे काम करताय तुम्ही त्याच्याबद्दल त्यांना जीवनगौरव. राज्यात येत्या 27-28 डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 27 डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वप्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह दक्षिण मराठवाडा, पुणे, नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागामध्ये होईल. शुक्रवारी रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल, ज्यात बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 28 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यात हजेरी लावेल. यात यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहण्याची शक्यता आहे. या दिवशी एकंदरीत विदर्भात आणि मराठवाड्यात आभाळी हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल. मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल. अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील जिल्हा परिषद मराठी केंद्र शाळा आणि कन्नड मुलांच्या शाळेचे संयुक्तरित्या वनभोजन कार्यक्रम संपन्न झाला. दुधनी येथील सुप्रसिद्ध व्यापारी तथा प्रगतिशील शेतकरी राजकुमार सोळसे सावकार यांच्या मळ्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी 11 वाजता परिपाठानंतर दोन्ही शाळेतील विद्यार्थी रांगेने शेताकडे रवाना झाले. त्यानंतर राजू सोळसे यांनी मुलांसाठी शेतात साफसफाई करून जागा उपलब्ध करून दिली. शेतातील पिके, वृक्ष, वनस्पती याबाबत माहिती देण्यात आली. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना सुभाष अतनुरे महांतेश सर यांच्या मधुर वाणीने आणि मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्रीशैल मलगण यांच्या मुलांसोबत नृत्याने परिसर दुमदुमून गेला. अनेक मुलांनी नृत्य आणि गायन सादर केले. जेवणाचा आस्वाद घेतला. दिवसभर परिसरात वनभोजन संपन्न झाले. यावेळेस कन्नड शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय टोणगे, सहशिक्षक सिद्धाराम गोरे, बसवराज मंत्री, संजीव कुमार बेंडेसूर, रविकुमार कोरसगाव, सुहास पवार, उड्डा सर, सहशिक्षिका शोभा मेत्रे, चंदशेट्टी मॅडम, डोंगराजे मॅडम, अंजली गुंजोटे यांचे सहकार्य लाभले. शेवटी पोमू राठोड यांनी सर्वांचे आभार मानले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे येथे देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्याचे हॅट्रिक आमदार सुभाष बापू देशमुख यांचा माळकवठे ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमास आमदार सुभाष बापू देशमुख, माजी उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी, डॉक्टर चनगोंडा हविनाळे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, आप्पासाहेब मोठे, नामदेव पवार, माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, भारतीय जनता पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष संगीताताई पाटील, भंडारकवठेचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर, अतुल गायकवाड, गौरीशंकर मेणगुदले, सुरेश बगले, सोमनिंग कंबळे, दीपाली वनमाने, रायप्पा बने, सिद्धलिंग मेत्रे, श्रीमंत अंकलगी, हनुमंत पुजारी, राजकुमार उंबरजे, हनुमंत कुलकर्णी, हनुमंत बगले, माळकवठेचे सरपंच जयश्री सगरे, कारकलचे माजी सरपंच गुरप्पा इंडी, राजशेखर सगरे, चंद्रकांत पाटील, मल्लिकार्जुन कोटे, महबूब बंटे, प्रकाश कट्टीमनी, रविकिरण कांबळे, दत्ता कुलकर्णी, सुधाकर लवटे, हुसेन शेख, गिरीश थोरात, लक्ष्मीकांत बगले, समर्थ बगले, प्रसाद कुलकर्णी यांच्यासह माळकवठे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला असं वाटतं की या तालुक्यातला प्रत्येक गाव हे कोणत्या ना कोणत्या विषयाने आपलं विषय ओळख झाली पाहिजे. आपलं गाव नावारूपाला आलं. पहिल्यांदा तालुक्यात गाव, प्रत्येक गाव आपलं नावारूपाला येण्यासाठी तालुक्यात असेल, जिल्ह्यात असेल, राज्यात सुद्धा नावारूपाला येण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केला. म्हणजे हे एकट्या दुट्याचं काम नाही. संपूर्ण गावकऱ्यांनी सुद्धा एकसंघ होऊन ह्या जर गोष्टी केल्या तर सहज या जगातलं कोणतंही अशक्य नाही. आणि म्हणून मला विनंती करायची, तुम्हाला जे वाटतं ते मी करा, मी तुम्हाला सहकार्य करतो. पण खऱ्या अर्थाने माळकवठे हे चांगलं नावारूपाला आणू. आणि माझ्या माता भगिनींना सुद्धा विनंती आहे, आम्हाला पुरुष मंडळींना
सहकार्य म्हणून आपली बचत गट असतील, त्या बचत गटाच्या माध्यमातून दुधापासून खवा तयार करायचा असेल, पेढा तयार करायचा असेल, उपपदार्थ करायचे असतील, मला सध्या काही तयार होईल असं वाटतंय. अंबिकाताईने जी विषय सांगितलेला आहे महिलांच्यासाठी गारमेंट तयार, मला असं वाटतं की गारमेंटचा व्यवसाय स्थानिक लोकांनी करावा. त्याला अर्थसहाय्य लागत असेल तर 100% द्यावं. त्याचं मार्केटिंगचा विषय आहे, तो मार्केटिंगचा विषय मी गेल्या 8 वर्ष 8 प्रदर्शनं झाली. मला सार्थ अभिमान आहे. मी युनिफॉर्म गारमेंटचा 8 वर्षापासून मी व्यक्तिगत मार्केटिंग करतोय. माझं स्वतःचं युनिट नाही. माझ्या ते जे गारमेंटची लोक आहेत त्यातला एकही व्यक्ती आपल्या मतदारसंघातला नाही, ते पलीकडच्या मतदारसंघाचे आहेत. पण एकच वाटतं, सोलापूर जिल्ह्याचं वैभव वाढवायचं असेल तर प्रत्येक गोष्टीचं मार्केटिंग करायला पाहिजे. मी महिला बचत गटात सुद्धा प्रदर्शन खूप मोठ्या प्रमाणात भरवलं. सत्तावती मंत्री होतो, ऐकत होते, लोकांना सांगत होतो. आज कारण कोट्यावधी रुपयाचा खर्च प्रदर्शनाला येतो. हा खर्च कुठून भरायचा? हा निधी जमा होत नसतो. पण मला खात्री आहे पुढच्या काळात त्याची व्यवस्था आपण करू. पण तुमच्या उत्पादनाला विक्रीची सोय करण्याची जबाबदारी नाही. पण कुणीही गावात तुम्ही तयार करा, 10-20 मशीन तयार करा, त्याला अर्थसहाय्य देऊ, त्याला योजनेत कुठं बसतंय का बघू, त्या योजनेतून मदत करू आपण. आणि ही महिलांची टीम त्या ठिकाणी कशी काम करेल ती जबाबदारी सुद्धा मी घेतो. आपण 4 गोष्टी सांगा, उलट चांगल्या गोष्टी मला सांगा. माझं तर नेहमी मत आहे, लोकांची तक्रार करण्यापेक्षा आम्ही काय चांगले केले ते ठरव, आपण काय चांगलं करायचं ते ठरव. तुम्हाला आठवतंय निवडणुकीच्या काळामध्ये माझ्या पेपरमध्ये लेखच्या लेख होते विरोधात. भाषणं कसली गाण्यारडी होत होती माझ्यावर, किती गाण्यारडी भाषणं. मी माझ्या सर्व सहकार्याला सुद्धा सक्त ताकीद दिली, कुणावर टीका टिप्पणी करू नये. सुशील विचारधारा बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर यांच्या वतीने सोलापूर येथील अखिल भारतीय पातळीवरील वीरशैव कक्कय्या ढोर समाज क्रांतिकारक ऐतिहासिक भव्य वधूवर महामेळावा रविवार 29 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पुष्प स्नेह लॉन, अंत्रोळीकर नगर भाग 1, भाग्योदय सोसायटी सोलापूर येथे होणार आहे. यावेळेस पत्रकार परिषदेला गंगाधर जोगधनकर, सच्चिदानंद भटकर, संजय जोगधनकर आदी उपस्थित होते. वधूवर मेळावा सक्सेस होण्यासाठी आम्ही दौरे काढतो आणि आतापर्यंत गेली 4-5 वर्षात आम्हाला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. कारण बाकीच्या ठिकाणसारखं फक्त आम्ही या ठिकाणी वधू आणि वर यांच्यामध्ये सुद्धा 2 कॅटेगरी ठेवलेले आहेत. 10वी 12वी, ग्रॅज्युएट, इंजिनियर, डॉक्टर असे आणि व्यापारी असे वेगवेगळे आम्ही ग्रुप करून त्याच्या समोर या गोष्टी करतो आणि ह्या सहजासहजी कुठल्या वधूवर मेळाव्यात होत नाही. आम्ही गायलेले शब्द म्हणतो का ते काय राहिलं तेवढं सांगून गायलेले तर काय सांगायचं नाही. आमचा ढोर समाज हा अति अल्पसंख्याक भारतामध्ये आणि त्याच्यात विखुरल्यामुळं त्यांचं लग्न जमणं, मुलीचं लग्न जमणं आणि एकत्र येणं हे दुर्मिळ होतं. आणि आलं तरी आमच्याकडे बरेचसे वधू मेळावे कसे होतात, अगदी 4 वाजेपर्यंत भाषण, सत्कार त्याच्यात वेळ जातो. पण नेमकं प्रश्न काय माहिती आहे का, मुलाला मुलगी, मुलीला मुलगा एक जास्तीत जास्त वेळ बघितल्याशिवाय ते जुळणारं लग्न म्हणजे आता मुलीला मुलगा बघत असताना त्याची बॉडी लँग्वेज, त्यांचे बोलण्याची शैली, सर्वच काय तर काही माहिती आली तेच परत रिपीट करावं. नवीन मुद्दा काय नवीन काय म्हणजे ते हे होतं. नवीन मुद्दा असा आहे, बरेचशे माहिती दिलेली आहे. वीरशैव कक्कय्या ढोर समाज संचलित सुशील विचारधाराच्या वतीने आपण जो मेळावा घेतो त्याच्यामध्ये आपण एक खास रेड मार्किंग केलेली आहे. त्या पॉम्पलेट्समध्ये बघा, वधू आणि वर आणल्याशिवाय आपली उपस्थिती त्या ठिकाणी नसावी शक्यतो. एक मुद्दा हा महत्वाचा आहे. आणि शेवटी काय आहे की आपलं जे स्टेज आहे त्याच्या पुढच्या बाजूला एकदम लास्टला त्या ठिकाणी आपण राऊंड टेबल ठेवलेले आहेत. तिथं मुलगा मुलगी एकमेकाला बघितल्यानंतर तिथंच त्यांची पसंती होते आणि त्यांची परिचय करून गेल्यानंतर तिथंच एक छोटीशी बैठक घेतात त्यांची आणि त्या ठिकाणी विवाह ठरवला जातो.
असा एक आम्ही तिथं पुन्हा एक वेगळा एक कार्यक्रम ठेवला आहे. आणि ज्यांना समजा आवश्यक आहे, जे पंचांग वगैरे बघतात त्यांच्यासाठी आम्ही अध्यक्षांचा सत्कार, मान्यवरांचा सत्कार असा असतो. आमच्याकडे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत वधूवर मेळावा, फक्त परिचय वधूवर मेळावा असतो. मुला मुलीचा समोरासमोर बसून त्यांचा परिचय घडवून आणत असतो आणि त्यांच्या समोर बसलेल्या ठिकाणी माईक देऊन त्यांचा परिचय करून घेत असतो आणि त्यांची शूटिंग समोर चाललेली असते. त्या शूटिंगच्या माध्यमातून आमच्याकडे 3 डिजिटल लागलेले असतात, स्क्रीनचे डिजिटल. त्याच्यावर त्या मुलीचा फोटो, बायोडाटा हा निर्माण केला जातो. आणि सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि संध्याकाळी चहा बिस्किट अशा पद्धतीचा आमचा वधूवर मेळावा आहे. तरी सगळ्या पालकांनी आपले मुलं मुली आमच्या सोलापूर पुष्पस्नेह लॉन, अंत्रोळीकर नगर येथे कार्यक्रम आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. हा मेळावा 7वा वर्ष आहे. कोरोनामध्ये 1-2 वर्ष बंद होते. तसा 4था मेळावा. नमस्कार, मी राजेश कटोकर, सुशीलदादा बहुद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर याचा खजिनदार आहे. आमचा ऐतिहासिक असा मेळावा आहे. या ठिकाणी कमीत कमी 400 लोक म्हणजे वधूवर आमच्याकडे उपस्थित राहतात आणि आमचा आगळा वेगळा म्हणजे हायटेक पद्धतीने आमचा मेळावा भरतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालय अंतर्गत असलेल्या बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पश्चिम विभाग मुंबई यांच्यात सामंजस्य करार झाला. कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर आणि बोर्डाचे संचालक PN जुमले यांच्या पुढाकाराने या करारावर बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पश्चिम विभागाचे उपसंचालक NN वडोदे आणि विद्यापीठातर्फे कुलसचिव योगिनी घारे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. विद्यापीठातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल विभागाच्या पुढाकाराने हा करार झाला. यावेळी प्लेसमेंट विभागाचे संचालक डॉ. अनिल घनवट, सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, डॉ. विनायक धुळप, डॉ. RS मेंते, विद्यापीठाचे कायदा अधिकारी अॅडव्होकेट जावेद खैरदी उपस्थित होते. अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम कोर्सेस नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम मध्ये समावेश करून या कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप ट्रेनिंगच्या संधी विद्यावेतनासह उपलब्ध करण्यासाठी हा सामंजस्य करार झाला आहे. बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पश्चिम विभागाचे उपसंचालक NN वडोदे म्हणाले, पूर्वी इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनाच अप्रेंटिसशिप प्रशिक्षण मिळायचे, मात्र आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार भारत सरकारद्वारा सर्व पदवीधर व डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रशिक्षणादरम्यान अप्रेंटिसशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला विद्यावेतन दिले जाते. विद्यावेतनाचा किमान दर 8,000 रुपये प्रति महिना इतका आहे. या विद्यावेतनातील 50% भाग भारत सरकारद्वारा अप्रेंटिसना DBTद्वारा सरळ त्यांच्या खात्यात जमा केला जातो. सोलापुरातील विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टींचा लाभ मिळावा म्हणून हा करार केल्याचे वडोदे यांनी सांगितले.